नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात सध्या हळव्या जातीच्या भाताची काढणी सुरू झाली आहे, तर गरव्या आणि नीम गरव्या जातीचा भात अजून पोटरी ते फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत भाताच्या लोंबीवरचा ढेकण्या म्हणजेच गंधी ढेकूण, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी आळी या किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. वेळीच उपाययोजना केल्यास शेतकरी भात पिकाचं संरक्षण करू शकतात. त्यासाठी या किडींचं नियंत्रण कसं करावं, त्यासाठी नेमक्या कोणत्या फवारण्या कराव्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला पाहूयात गंधी ढेकूण. सध्या भात पिकामध्ये लोंबीवरच्या ढेकण्या म्हणजेच गंधी ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या ढेकण्याची प्रौढ अवस्था निमुळती पण लांबट आकाराची असते. हा ढेकूण लांबट पायाचा असून त्याचा रंग पिवळसर हिरवा असतो आणि पिल्लांचा रंग हिरवट तपकिरी असतो. या ढेकण्याची अंडी लहान बियांसारखी गोल फिकट तपकिरी असतात. भाताचं पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रौढ ढेकण्या आणि त्यांची लहान पिल्लं दाण्याला छिद्र पाडून आतला रस शोषून घेतात. त्यामुळे दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवटच भरतात. आता पाहूयात गंधी ढेकण्याचं नियंत्रण कसं करायचं ते. या किडीच्या नियंत्रणासाठी बांधावरील गवत कापून सगळे बांध स्वच्छ ठेवावे. पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रत्येक चुडात 1 ढेकूण किंवा 5 ढेकणं प्रति चौरस मीटर आढळल्यास 50% प्रवाही कारटॅप हायड्रोक्लोराईड 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात म्हणजेच 600 ग्रॅम प्रति 500 लिटर पाणी या प्रमाणात किंवा ट्रायझोफोस 40% प्रवाही 1000 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 6 मिली प्रति 10 लिटर पाणी अशा प्रमाणात यापैकी केवळ एका कीटकनाशकाची फवारणी करावी. आता पाहूयात तपकिरी तुडतुडे. कोकणातील काही भागात भात पिकामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळलाय. ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही किंवा जिथे पिकाची घट्ट लागवड केलेली असते, तसंच जिथे नत्र खताची मात्रा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात दिली जाते, त्या ठिकाणी प्रामुख्याने तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळतो. हे तुडतुडे पिकासाठी नुकसान कसं पोहोचवतात ते पाहूयात. मुळात तुडतुडे हे रसशोषक कीटकामध्ये येतात. त्यामुळे तपकिरी तुडतुडे आणि त्यांची पिल्लं भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पानं पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. विशेषतः शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेलं गोलाकार भाताचं पीक दिसतं. यालाच इंग्रजीत हॉपर बर्न असं म्हणतात. आता या तपकिरी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी भात खाचरात पाणी जास्त काळ न साठवता लवकर काढून टाकावं आणि नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. जर एका बुंध्यावर 5 ते 10 तुडतुडे असतील तर कीटकनाशकांचा वापर करावा. फवारणीसाठी पिफ्रोनिल 5% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा क्विनोलोफॉस 25% प्रवाही 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आता पाहूयात भातावरील महत्त्वाची कीड म्हणजे लष्करी आळी. ऑक्टोबरमधील उष्ण तापमान आणि दमट हवामानामुळे भात पिकात लष्करी आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडीच्या आळ्या दिवसा पिकाच्या चुडामध्ये किंवा जमिनीत लपतात आणि रात्री कंडांपासून मध्य शिरेपर्यंत पानं खातात. या नुकसानीच्या पद्धतीवरून ही कीड चटकन ओळखू येते. पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना जर प्रत्येक चौरस मीटरमध्ये 4 ते 5 आळ्या आढळल्या तर हेक्टर क्षेत्रावर 20% क्लोपायरिफॉस 2.5 लिटर प्रति 500 लिटर पाण्यात म्हणजेच 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा 500 मिली लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रति 500 लिटर पाण्यात म्हणजेच 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारावा. या फवारण्या संध्याकाळी वारा शांत असताना कराव्यात. तुमचं पीक सध्या कोणत्या अवस्थेत आहे आणि तुम्ही त्याची काळजी कशी घेताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.